नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला सूर्याची सुटका होणार आहे, कारण सूर्या हा निर्दोष आहे. तर हा सगळा गोंधळ कशामुळे उघडकीला येणार आहे, नक्की काय घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे तात्या आता सूर्याला भेटायला आलेले असतात आणि तात्या सूर्याची अवस्था पाहून रडू लागतात. त्यांना खूपच वाईट वाटतं की आपल्या सूर्याची ही काय अवस्था झालेली आहे, हे सगळं कशामुळे झाले, सूर्या हे किती लागले तुला, असं तात्या त्याला म्हणू लागतात. तेव्हा तात्यांना सूर्या म्हणत असतो काळजी करू नका, आणि मग ते म्हणत असतात की माझ्या सूर्याने काही केलेलं नाही आहे. तर सूर्या म्हणत असतो की तात्या मला कळतच नाही आहे की मी काहीच नाही केलेलं, पण आपल्या घराण्याच्या नावाला बट्टा लागलेला आहे, माझ्यामुळे हे झालेलं आहे. तेव्हा तात्या म्हणतात काळजी करू नको सूर्या, तू काही केलेलं नाही, तुझ्यामुळं काहीही घडलेलं नाही, असं तात्या सूर्याची समजूत घालू लागतात. आणि त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने पोलीस तिथे येतात आणि पोलीस म्हणू लागतात की काय चाललंय, 5 मिनिटासाठी भेटायला पाठवलं होतं ना, हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा मात्र सूर्या तात्यांना म्हणत असतो तात्या नका काळजी करू. पोलिसांना तात्या म्हणत असतात की त्याला बाहेर काढावं, त्यानं काय केलेलं नाही आहे, जे काय असेल ते कुणी केलं ते शोधून काढा, मला वाटलंच तर आत ठेवा, पण माझ्या सूर्याला तुम्ही आत ठेवू नका, असं तात्या पोलिसांना गयावया करून सांगत असतात. सूर्या म्हणत असतो की तात्या तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घरी जावा बरं. तेव्हा पोलीस येतो आणि तो म्हणतो की या म्हाताऱ्याला आत उगीच सोडलेलं आहे, मी 5 मिनिटासाठी पाठवलं तर तो गोंधळ घालत बसलाय. तेव्हा तात्या म्हणतो की आता मी जालिंदर दाजीकडेच जातो, तीच वाचू शकतील माझ्या सूर्याला, तेच बाहेर काढू शकतील, कारण मी काय त्यांना अशा अवस्थेत बघू नाही शकत, असं तात्या ठरवतात. आणि तात्या जालिंदर म्हणजे डॅडींकडे जायला निघतात. तर डॅडी तिथेच पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा राहून मजा बघत असतात. डॅडींचं मात्र असं चाललेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या खूपच विचित्र आहेत, कारण डॅडींना खूपच आनंद होत असतो. सूर्या तिथे अडकलेला आहे, या गोष्टीचा आनंद डॅडींना होत असतो आणि डॅडी मात्र खुश असतात. डॅडी म्हणत असतात की आता खरी मजा सुरू होणार आहे. आणि इकडे डॅडी म्हणत असतात की आता काय करायचं. शत्रू म्हणतो की डॅडी तुम्ही सांगा आता काय करायचं आहे ते. त्यावरती सूर्या आतमध्ये आहे, तर आता आपण मजा बघायची आहे, एवढं डॅडींचं चाललेलं असतं. डॅडींचं असं म्हणणं असतं की आता आपली जी माणसं ती येणार, त्याला फोडणार आणि मग आपण जखमेवर मीठ चोळायला जायचं, कारण जखमेवरती मग फुंकर मारायची, हे सगळं डॅडींचं प्लॅनिंग असतं. परंतु सूर्या मात्र तिथे आत असतो आणि डॅडी बाहेर हे प्लॅनिंग करत असतात आणि गावकरी मंडळी येताना दिसतात. तेव्हा डॅडी म्हणतात हे वारं असं कसं काय फिरलं, नक्की काय झालंय, म्हणजे कशामुळे झालं हे सगळं, हा प्रश्न डॅडींना पडलेला असतो आणि डॅडी विचारू लागतात. तेव्हा इकडे डॅडी म्हणतात की आता काय करायचं, आणि मग ते विचारू लागतात, छत्रीला विचारतात. छत्री म्हणतो की अहो ती आपल्या तुळजाबाई बेबी आल्या होत्या ना, त्यांनी नक्की काहीतरी केलेलं आहे, त्यांनी भाषण ठोकलेलं दिसते, लोक भडकलेलीच होती, आम्ही आमचं काम केलं होतं लोकांना भडकवायचं, मग हे अचानक असं का झालं, हा प्रश्न यांना सगळ्यांना पडलेला असतो. कारण तुळजाने येऊन इथं डॅडींची वाट लावलेली असते, डॅडींना त्यांचं वारं फिरलं हे जाणवत असतं. तेव्हा डॅडी म्हणतात म्हणजे काय झालं, आता काय करायला लागेल, ते CCTV फुटेज वगैरे काय बघितलं होतं का, कारण आलेली लोक म्हणत असतात की तुम्ही शाळेतलं CCTV फुटेज चेक करा, कारण तुमच्याकडे कोणताही पुरावा नाही की ज्या पुराव्याने तुम्ही याला बाहेर काढू शकाल, कारण तुमच्याकडे काय पुरावा आहे की तुम्ही सूर्याला आत टाकलेलं आहे, असं गावकरी पोलिसांना जाब विचारत असतात. तेव्हा गावकऱ्यांना इथे ती लोक पोलीस सांगतात की बरं चला आतमध्ये आपण बघूया काय प्रॉब्लेम झाला आहे, ते शांतपणे बसून बोलून ठरवूया, हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र ती लोक आत गेलेले असतात आणि म्हणत असतात की आम्हाला माहिती आहे सूर्या देव आहे, तो देवाचा माणूस आहे आणि तो कधीच काही चुकीचं करणार नाही, नक्की सूर्याला काय तुम्ही टाकले, त्याचा पुरावा काय आहे तुमच्याकडे, हे सगळं आधी आम्हाला कळलं पाहिजे, हे सगळं हे बोलत असतात. तेव्हा ते म्हणत असतात हे बघा कसं आहे, सूर्याला आता आम्ही जामिनावर सोडू शकतो, तुमच्यापैकी कोण भरणार आहे सांगा, 50,000 रुपये जामीन भरावं लागणार आहे, कोण भरू शकतो तुमच्यापैकी, मला पटापट सांगा, आणि मग जे भरणार असेल तेच बघायचं आहे. आणि आता डॅडी भयानक चवताळलेले असतात. डॅडी म्हणतात की आता काहीही करून मला आता शोध घ्यावाच लागणार आहे आणि मला आता सूर्याला बाहेर काढायला जावंच लागणार आहे, इच्छा नसतानाही हे सगळं तुमच्यामुळं मला करावं लागत आहे, हे डॅडी बोलत असतात. आणि शत्रूला मात्र डॅडी शिव्या घालत असतात, कारण हे सगळं जे घडलेलं आहे ते शत्रूमुळं घडलेलं आहे असं डॅडींना वाटत असतं. आणि मग डॅडी ओरडायला सुरुवात करतात, ते म्हणजे शत्रूला आणि छत्रीला. डॅडी म्हणतात की आता आपल्यालाच आत जाऊन तो जामीन करावा लागणार आहे, काहीही झालं तरीही
त्या जामिनामुळं आपण आता फायद्यात असणार आहोत आणि आपण फायद्यात राहण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी करायला तयार आहे. काही झालं तरीही आता सगळ्यांच्या समोर हे आलंच पाहिजे की नक्की यामागचा खरा सूत्रधार कोण आहे. हे सगळं सूर्या इकडे लोक बोलत असतात आणि सूर्याला पण खूपच छान वाटत असतं, कारण आज लोक त्याच्या बाजूने बोलायला आलेले असतात, त्याच्यासाठी लोक तिथं आलेले असतात. आणि सूर्या मात्र तिथे उभा असतो. तेव्हा पोलीस म्हटल्यानंतर कोण जामीन भरणार आहे असं म्हणता क्षणी इकडे सगळेजण तयार होतात आणि सूर्याचा जामीन अख्खा गाव भरेल असं बोलू लागतात. तेव्हा डॅडी तिथे येतात आणि डॅडी म्हणतात की गावाने भरायची काय गरज आहे, सूर्या आमचा जावई आहे, आमचा भाचा आहे, त्यामुळं आम्ही भरतो त्याचा जामीन. आणि किती भरायच्यात सांगा. 50,000 रुपये भरायचेत म्हणल्यावर डॅडी म्हणतात की चालेल, मी हा जामीन भरायला तयार आहे. आणि डॅडी जामीन भरण्यासाठी तयार होतात. तेवढ्यात तुळजा तिथं आलेली असते आणि तुळजा म्हणत असते की सूर्या काळजी करू नको, सगळं व्यवस्थित आहे, भाग्य व्यवस्थित आहे, आता ट्रीटमेंट चालू आहे. तेव्हा इकडे पाहायला मिळतं की सूर्या म्हणत असतो की कधी एकदा मी तिला जातोय आणि भेटतोय असं झालेलं आहे. आणि बघितलंस का, तुला मी म्हणलं होतं ना, शेवटी माझा देव मला सोडवायला आलेला आहे. सूर्या बिचारा शांतपणे बोलत असतो. त्याला माहिती नसतं की ज्या माणसाला तो देव मानत आहे त्या माणसाची लायकी काय आहे हे पण सूर्या त्याची विसरलेला असतो, कारण त्या माणसाची ती लायकीच नाही आहे, कारण त्या माणसाला तेवढी लाजच नाही. तो माणूस कोणत्याही पद्धतीने कशाही पद्धतीने वागत बोलत असतो आणि त्याच माणसाबरोबर सूर्या चांगलं वागत आहे. तुळजाला मात्र ही गोष्ट पटतच नसते. तुळजाला माहिती असतं की डॅडी काय आहेत, डॅडी कोणत्या पद्धतीनं वागू शकतात, कोणत्या पद्धतीनं बोलू शकतात, ही गोष्ट तुळजाला चांगलीच माहिती असते. म्हणून तर तुळजाला या गोष्टींचा राग येत असतो आणि तुळजा म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मी यांचा खरा चेहरा समोर आणणारच आहे. डॅडी मात्र इकडं प्लॅनिंग करत असतात. डॅडी म्हणत असतात की यावेळेस हुकलायस रे तू, परत बघ काय करतो ते. आणि डॅडी मात्र हे सगळं बोलत असतात आणि डॅडींच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो. डॅडी मात्र सूर्याला अडचणीत आणण्यासाठीच हे सगळे प्रयत्न करत असतात. डॅडींचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही सूर्याला अडचणीत आणायचं आणि मग त्याला दाखवून द्यायचं की आपण काय करू शकतो ते. हे डॅडींच्या डोक्यात असतं आणि डॅडी त्या पद्धतीनेच बोलत असतात, त्याच पद्धतीने वागत असतात. डॅडी नक्की काय करणार आहेत याची कल्पना मात्र इकडे तुळजाला आलेली असते. तुळजाला घेऊन आता सूर्या घरी येतो आणि दोघंही आलेले असतात. घरी तिथे धनू असते आणि सूर्या आलेला पाहून धनूला पण खूपच छान वाटत असतं. धनू तिथं आलेली असते. धनू म्हणते की दादा तू आलास आणि भाग्य बरी आहे का हे विचारलं जातं. तेव्हा तुळजा सांगते की हो, परंतु इकडे सूर्या म्हणत असतो की नाही, मला आत्ताच्या आत्ता गेलं पाहिजे, मला तिला भेटायला गेलं पाहिजे. तेव्हा सूर्याला तुळजा म्हणत असते बघितलंस का तुझी अवस्था काय झालेली आहे आणि तुला आत्ताच्या आत्ता काय जायचं आहे रे, मला ना तुझं कळतच नाही आहे सूर्या. बघ म्हणजे कशासाठी तुला एवढी घाई आहे ते मला कळेल का, ते आधी मला सांग बरं. तू हे सगळं का बोलत आहे आणि हे सगळं कशासाठी बोलत आहे ते तरी मला कळू दे, तुझं नक्की काय आहे ते. आणि हे सगळं तुळजा बोलत असते. सूर्याला सांगत असते की काहीही झालं तरीही सूर्या आत्ता तू कुठेही जायचं नाही, तुला माझी शपथ आहे. आणि हे तुळजा बोलत आहे. तेव्हा मात्र सूर्या शांतपणे बोललेला असतो. सूर्या शांतपणे त्याचं सगळं बोलणं ऐकून घेत असतो आणि सूर्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही माझ्या भाग्याकडे मला जाणं गरजेचं आहे असं सूर्या समजत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ते सूर्याला तुळजा म्हणत असते थांब, तुझ्या मला आधी पट्टी तर मलमपट्टी करून घेऊ दे, मग बाकीच्या गोष्टी आपण ठरवूया असं तुळजा त्याला सांगत असते. परंतु इकडे सूर्या मात्र ऐकायलाच तयार नसतो. सूर्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी अशाच पद्धतीनं घडल्या पाहिजेत आणि काहीही झालं तरी तू सूर्या इथून कुठेही जायचं नाही असं तुळजा सूर्याला सांगत असते. आणि त्याचवेळी तुळजा त्याच्या कपाळाला लागलेला असतं त्याला आयोडीन लावून जखम साफ करत असते. धनू पाहत असते. त्याचबरोबर तिथे बाकीचाही सूर्याचा एक मित्र असतो, तो असतो आणि सगळेजण त्याला सांगत असतात की काळजी करू नको भाग्याची, तिच्याबरोबर राजू आणि ते दोघेजण आहेत, तिथं ते काळजी घेत आहेत. सूर्या म्हणत असतो पण राजूकडे एकदा जाऊन आलो, तिला एकदा भेटलो तर मला बरं वाटेल ना. तर तुळजा त्याची समजूत घालत असते की उद्या जा तू, सगळ्या गोष्टी तुलाच तर करायच्या आहेत, पण आत्ता तू आराम कर, आत्ता तुला आरामाची गरज आहे. आत्ता अशा अवस्थेत तू जर तिला जाऊन भेटला तर तिला काय वाटेल विचार कर ना, तुझी अशी अवस्था बघून ती बरी होईल का.
धनू म्हणते की हो, पण दादा आपल्याला केक पण कापायचा राहिलेला आहे. तेव्हा सूर्या म्हणतो की भाग्य आणि ते आपली राजू दोघीजणी हॉस्पिटलमध्ये आहेत, तर आत्ताच आपण केक नाही कापू शकत, आपण ते आल्यानंतर बघूया. इकडं सगळेजण बसलेले असतात आणि मग व्हिडिओ कॉल करायचं ठरतं सूर्याशी बोलण्यासाठी. आता सूर्याने इकडे भाग्याशी बोलण्यासाठी व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि भाग्या फोनवरती बोलत असते. ती सांगत असते, बरी आहे मी. आता तुला किती लागले, काय झालं हे सगळं? सूर्या म्हणत असतो, ते ठीक आहे, पण तू बरी आहेस ना? तेव्हा भाग्या सांगते की हो, मी बरी आहे. आणि मग डॉक्टर बघ ना, मला सोडतच नाही आहेत. मी एकदा तुझ्या कुशीत येऊन झोपले ना दादा की मला बरं वाटेल, पण डॉक्टर ऐकायलाच तयार नाहीत. काय करायचं सांग बरं मला दादा, असं ती सूर्याला विचारत असते. परंतु इकडे पाहायला मिळतं की तुळजा खुश झालेली असते. सूर्या थांबायचा म्हणत असतो घरी. या गोष्टीचा आनंद असतो, कारण तुळजाचं बोलणं सूर्यांना पटलेलं असतं, त्याने ते ऐकलेलं असतं. तर इकडे घरी तेजू त्याचबरोबर शालन मालन सगळेजण रडत असतात. तेजू म्हणत असते, नाही दादाने असं करणं शक्यच नाही, दादा असं काही करू शकत नाही. तर शालन पण तेच सांगते की मला माहिती आहे सूर्या असं कधीच करू शकणार नाही, तो देवाचा माणूस आहे, त्याच्या बाबतीत काहीही चुकीचं होणार नाही. तेवढ्यातच डॅडी तिथे येतात आणि डॅडी म्हणतात की आम्ही बाहेर काढलेलं आहे, आम्ही देव बनलेलो आहोत आणि आम्ही त्याला बाहेर काढलेलं आहे. तेव्हा तुळजा तेजू त्याचबरोबर शालन मालन सर्वजण तिथं असतात आणि डॅडी सांगू लागतात की काही झालं तरीही लाजकाजं का होईना, त्यासाठी आम्ही 50,000 रुपयांचा जामीन भरून तुमच्या भावाला सोडवलेला आहे, तुमच्या भाच्याला सोडवलेला आहे आणि आमच्या जावयाला, कारण काहीही झालं तरीही त्याची तेवढीही लायकी नाही आहे, हे डॅडी बोलत असतात. आणि त्याच वेळेस तेजू म्हणत असते की मी जाऊन येते. तेव्हा लगेचच तिला बोलायला आलेला असतो तो म्हणजे इकडे शत्रू. आणि शत्रू म्हणत असतो की काही झालं तरी कुठेही जायचं नाही, कारण वेळ बघितली का सूर्याला आराम करणं गरजेचं आहे, असं डॅडी सांगत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॅडी म्हणत असतात की बास. तेजू म्हणत असते की मला दादाला एकदा फोन करायचा आहे. शत्रू मात्र तिच्या हातातला फोन काढून घेतो आणि म्हणतो की नाही करायचा, काही गरज नाही आहे, दाडी आत्ताच डॅडींनी सांगितलं ना त्यांना आराम करू द्यायचा आहे, मग बास. तेजू मात्र घाबरलेली असते, ती रडत असते. तर इकडे शत्रू म्हणत असतो की नवरा घरी आलेला आहे, नवऱ्याला काय पाहिजे, आपलं लग्न झालेलं आहे हे बघायचं नाही, काय नाही, आणि फक्त भाव 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 एवढंच चाललेलं असते, चल जाताच्या तर वरती, आणि असं डायरेक्टली सांगितलं जातं. तेव्हा शालन आणि मालन दोघीजणी तिथं असतात आणि शालन आणि मालनला पण तो म्हणतो की माहिती आहे ना, आपापल्या खोलीत जा. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की डॅडी आणि छत्री आणि त्याचबरोबर शत्रू बोलत असतात. डॅडी म्हणत असतात की काही झालं तरीही आत्ता आपल्याला या गोष्टी हँडल करणं अवघड जाणार आहे. तुम्ही जर आधी CCTV फुटेज बघितलं असतं, ते बंद करून काम केलं असतं, तर अशी वेळ आली नसती. तुमच्यामुळं तो सुटलेला आहे, आता उद्या आम्हालाच कामगिरी करावी लागणार आहे, असं डॅडींनी ठरवलेलं असतं. पण यावेळेस जो झालेला 2 लाख रुपये खर्च आहे तो सूर्याकडनं वसूल करायचा आहे. आणि डॅडी शत्रूला सांगू लागतात की तो जर CCTV फुटेज लोकांना भेटलं तर तुम्ही आतमध्ये जा आणि आमचं नाक कापून टाका. इकडं तुळजा मात्र विचार करत आहे की सूर्याची अशी अवस्था कोणी केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.